ओके, नेक्स्ट लेक्चर ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. काय बघा, फर्स्ट वन. आता आपल्याला याच्यातलं एक नवीन पार्ट बघायला स्टार्ट करायचा आहे, सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे, तर सेंट्रीपेटल फोर्स काय आपण बघू. Okay, centripetal force काय? It is the force which is along the radius towards the center of the circle and it is necessary for the circular motion of the body. लक्षात घ्या, कोणती पण बॉडी, कोणतं पण ऑब्जेक्ट, कोणती पण गोष्ट, कोणते पण बॉडी असेल, कोणतं पण ऑब्जेक्ट असेल किंवा कोणती पण या ठिकाणी युनिवर्समध्ये काही पण असू दे, पूर्ण युनिवर्समध्ये ती जर का बॉडी किंवा ऑब्जेक्ट किंवा मॅटर काही पण सर्क्युलर मोशन जर का त्या ठिकाणी परफॉर्म करत असेल किंवा सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या सेंट्रीपेटल फोर्स हा एक्झिस्ट असतोच. ठीक आहे, तर याच्याआधी सेंट्रीपेटल आपण काय बघितलेलं आहे, सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे, सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन. बघू, पहिले याची डेफिनेशन लिहून देतो किंवा नक्की काय ते आपण सांगू. इट इज द necessary force for circular motion, which is along the radius towards the center of circle. ओके, मग याचे फॉर्म्युले कोणते कोणते आहेत बघा. आता आपण इथे लिहूया सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन. आपण ऑलरेडी बघितलेले आहे. सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन और रेडियल ॲक्सेलरेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, AR किंवा सिम्पली A म्हणूया. ओके, R ओमेगा स्क्वेअर इन वेक्टर फॉर्म. A bar is equal to R bar omega square, but it is in the opposite direction to the centripetal acceleration is opposite direction to the radius vector. कसं आठवतंय, काल आपण ड्रॉ केलं होतं. here it is R bar center to the position of the particle, okay, and AR in this direction, both are in opposite direction. So I am writing the negative term. मॅग्निट्यूड म्हटलं तर त्या ठिकाणी प्लसच येणार, पण डायरेक्शन वाईज म्हटलं तर ऑपोजिट आहे म्हणून मायनस लिहिलेलं आहे इथं. ह्या गोष्टीचं लक्षात घ्या. ठीक आहे, हा एक पार्ट. ओके, नेक्स्ट पार्ट. पुढे नाव फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ॲक्सेलरेशन R ओमेगा स्क्वेअर किंवा ॲक्सेलरेशन V स्क्वेअर अपॉन R. आपण ऑलरेडी बघितलं, ॲक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले बघितले होते. A इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर, V ओमेगा आणि V स्क्वेअर अपॉन R. तर V ओमेगा जास्त वेळेस यूज नाही करत आपण, मॅक्स टू मॅक्स R ओमेगा स्क्वेअर आणि V स्क्वेअर अपॉन R. याला ॲक्सेलरेशनला जर आपण मासने मल्टिप्लाय केलं तर यू विल गेट द फोर्स. हिअर इट इज द सेंट्रीपेटल फोर्स. हाच आहे तो सेंट्रीपेटल फोर्स. मग इथे मी लिहितो FCP इज इक्वल टू M R ओमेगा स्क्वेअर. मॅग्निट्यूड वाईज इन वेक्टर फॉर्म काय असेल वेक्टर फॉर्म मध्ये, FCP बार इज इक्वल टू मायनस MR ओमेगा स्क्वेअर मायनस MV स्क्वेअर अपॉन here it is the R bar. ओके,
because this is the force, centripetal force, which is the along the radius towards the center of the circle. आपण इथे लिहिलेले आहे which is along the radius towards the center of the circle and necessary force for the circular motion. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट मला इथे सांगायचा आहे, this force is real force. रियल फोर्स म्हणजे काय, आता या ठिकाणी तो आपल्याला फील होतो. समजा आपण एखादा स्ट्रिंग घेतली, खाली स्टोन किंवा बॉब एखादा पार्ट आपण याला कनेक्ट केलेला आहे किंवा जॉईन केलेला आहे आणि याला आपण सर्क्युलर मोशनमध्ये फिरवतोय, तर आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे, आपल्याला असं टेन्शन इन द स्ट्रिंग, आपल्याला फोर्स आतमध्ये खेचावं लागते, त्यावेळेस ती बॉडी या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये राहते, आपल्याला फील होतोय तो फोर्स, म्हणून आपण त्याला नाव काय दिलेलं आहे, रियल फोर्स. ठीक आहे, येते लक्षात. त्या ठिकाणी हा एक बेसिक पार्ट झाला सगळा सेंट्रिपेटल फोर्ससाठी. याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर एवढं पहिले लिहून घ्या, मग लगेच आपण सेंट्रिपेटल फोर्स बघूया. ओके, राईट डाऊन दिस. ओके, नाव बी सेंट्रीफ्युगल फोर्स. Represented by CFF, centrifugal force or centrifugal force, like this. This is the symbol. Obviously it is a force, so SI unit is Newton. ते दोन्ही ठिकाणी आपल्याला काही लिहायची गरज नाही. It is the force which is along the radius but away from the center of the circle. It is the force which is along the radius but away from the center of a circle. Along the radius अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे इथे एक डायग्राम काढून तुम्हाला सांगतो मी, बघा. This is radius vector, here it is the particle. Okay, the centripetal force, centripetal is along the radius towards the center, centrifugal force along the radius away from the center, centrifugal force, centripetal force. Okay, आता हे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे, समजतंय. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल आर ऑपोजिट इन डायरेक्शन, ते एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, लक्षात घ्या. ओके, दिस इज द रियल फोर्स. म्हणून आपण या ठिकाणी डॉटेड लाईनने नाही तर एक डायरेक्ट एक डार्क लाईनने दाखवलेलं आहे, पूर्ण ही डॉटेड लाईनने दाखवले, बिकॉज इट इज अ स्युडो फोर्स. स्युडो म्हणजे नॉन रियल फोर्स. आपण इथे लिहू, इट इज नॉन रियल फोर्स, दॅट इज नेट स्युडो फोर्स. स्युडोचा मिनिंग असतो इमॅजिनरी फोर्स, पण आपण याला पूर्णपणे इमॅजिनरी असं म्हणता येत नाही. ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेला, आता हा कधी असतो, हे बघा, इमॅजिनरी फोर्स, स्युडो फोर्स किंवा नॉन रियल. नॉन रियल म्हणजे काय, समजा आता याच्यासाठी एक एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. समजा आपल्याला सगळ्यात पहिले एक रूल तुम्हाला सांगतो, त्यानंतर मी एक्झाम्पल देतो. आपल्याला माहिती आहे, न्यूटननी एक आपल्याला सांगितलं आहे की समजा ही बॉडी इथे, जोपर्यंत आपण याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट करत नाही, इट विल रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट. ओके, स्टेशनरी पोझिशनला असेल तर स्टेशनरी राहील, मुव्हिंग पोझिशनला असेल तर मुव्हिंग म्हणजे मुव्हिंगमध्येच राहील. ठीक आहे, इथे लक्षात. पण आता स्टेशनरी तर स्टेशनरीच राहणार अंटिल अँड अनलेस आय एम अप्लाइंग द फोर्स ऑफ इट. जोपर्यंत मी त्याच्यावरती कोणता फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो हलणार नाही. ठीक आहे, ओके, ही एक कंडिशन झाली. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा आपण बसमध्ये उभे, ट्रॅव्हलिंग चालू आहे,
बसमध्ये बसलेलो असताना किंवा आपल्याला बसायला जागा नाही भेटली, समजा बसमध्ये आपण उभं आहे, वरती एखाद्या काहीतरी दोरी वगैरे असते, त्याला आपण असं वरती एका पाईपला वगैरे पकडून उभं राहतो, ठीक आहे. बस एका पर्टिक्युलर डायरेक्शनला स्ट्रेट लाईनमधून चाललेली आहे, ठीक आहे. बसनी ज्या वेळेला लेफ्ट किंवा राईट साईडला, लेफ्टला किंवा राईटला, किंवा समजा आपण एका कन्सिडर करू लेफ्ट साईडला असा टर्न घेतला, असा गोल स्पीडमध्ये आहे आणि लेफ्टला टर्न घेतला, खूप मोठा नाही, शार्प टर्न नाही, असा एक टर्न घेतला फक्त सर्क्युलर, आपण उभं असलो तर आपण ऑटोमॅटिकली राईट साईडला जातो. जर टर्न लेफ्टला असेल, गाडी अशी लेफ्टला टर्न मारते, तर आपली बॉडी ऑटोमॅटिकली टिल्ट होते राईट साईडला. आता आपण सुरुवातीला स्टेशनरी होतो, उभे सरळ. न्यूटननी काय सांगितलं आहे, जोपर्यंत आपल्याला कोणता फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत आपण जागेवरनं हलणार नाही, कोणती पण बॉडी इन द युनिवर्स, ठीक आहे. तर आपल्याला कोणी त्या ठिकाणी बसमध्ये कोणी धक्का मारला आहे का, कोणी लोटलं आहे का, काहीच नाही, तरी पण आपण ऑटोमॅटिकली राईट साईडला त्या ठिकाणी का बरं टिल्ट झालेलो आहे. त्याच्या मागं रिझन काय असतं, आपण एक प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये गेलेलो आहे. सर्क्युलर मोशनमध्ये गेल्यावरती समजा लेफ्टला टर्न घेतोय, असं सर्क्युलर कर्व झालेला आहे, ठीक आहे. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, बाहेरच्या बाजूला एक फोर्स असणार आहे, त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलेले आहे. तो तिथे डायरेक्टली नसतो, पण इमॅजिनरी असतो, स्युडो असतो, तो रिअल फोर्स नाही, डायरेक्ट नाही आहे, एक रिअल फोर्स नाही आहे तो, त्यामुळे त्याला नॉन रिअल फोर्स म्हटलेलं आहे, पण तो तिथं प्रेझेंट असतो. येते लक्षात, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. किंवा याच्यामध्ये एक अजून एक्झाम्पल दिलं आहे, मेरी गो राऊंड. आपलं मेरी गो राऊंड ते लहान मुलांची खेळणी असते बघा, त्याच्यावरती जर आपण उभं राहिलो, त्याला गोल गोल चक्कर मारले, तर आपल्याला कोणीतरी बाहेर फेकते असं फिलिंग होत आहे. कोणी ते काय, आता ते काय खेळणी आपल्याला बाहेर नसते फेकत, समजतंय का, किंवा कोणी आपल्याला ढकलत नाही बाहेर, पण आपल्याला फील होतंय का आपण बाहेर पडतो की काय. तो एक फोर्स जो असतो अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरपासून सर्कलपासून बाहेर, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स, इमॅजिनरी फोर्स, दॅट इज द स्युडो फोर्स ओव्हर हियर, जो त्याला बाहेर ढकलत असतो, ठीक आहे. हा एक पार्ट झाला. तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे, सिमिलर टू सेंट्रीपेटल. आता सेंट्रीफ्युगल फोर्स mr² mv² अपॉन r, सिमिलर आहे. त्याला जर आपण वेक्टर फॉर्म दिला तर mr² mv² अपॉन r बार. एक सांगायचं राहिलंय की मागं जे काय सेंट्रीपेटल दिला होता, सेंट्रीपेटल जे दिलं होतं फॉर्म्युला, मी इथं एक नोट लिहून ठेवतो. सेंट्रीपेटल फोर्स जो होता त्याचे जे काही वेक्टर फॉर्म आहे, तर या ठिकाणी मायनस साईन लिहायची राहिली वाटतं मला, आता आठवत नाहीये लिहिली का नाही, पण मायनस साईन लिहा. दिस मायनस साईन रिप्रेझेंट्स आर बार या साईडला आहे, फोर्स त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणून निगेटिव्ह साईन तिथे लिहिणं गरजेचं आहे सेंट्रीपेटलमध्ये. सेंट्रीफ्युगल कसं आहे, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे रेडियस वेक्टरची डायरेक्शन आणि सेंट्रीफ्युगलची डायरेक्शन वन अँड द सेम आहे, म्हणून इथे प्लस साईनच असेल जरी वेक्टर फॉर्म असला तरी, पण सेंट्रीपेटलला तो निगेटिव्ह आहे, मायनस आहे. तर ते चेंज करून घ्या जर आपण लिहिलं नसेल मायनस साईन, तर फक्त वेक्टरला. मॅग्निट्यूड दोघांची पण सेम आहे, मॅग्निट्यूड लक्षात घ्या, याची आणि याची मॅग्निट्यूड दोन्ही फोर्सची सेम आहे, फक्त ऑपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून सेंट्रीपेटल निगेटिव्ह आहे वेक्टर वाईज, सेंट्रीफ्युगल आहे पॉझिटिव्ह वेक्टर वाईज, ठीक आहे. डायरेक्शन म्हणून आपण ते ठरवलंय. मग आता या ठिकाणी आपण जर बघितलं, मॅग्निट्यूड ऑफ, नोट लिहू आपण म्हटलं तर इथे, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल force is same but opposite in direction. Opposite in direction हे एक माहिती सुद्धा हे लिहिणं गरजेचं आहे. नंतर आपण अजून एक गोष्ट इथे लिहितोय बघा, ऑल रियल फोर्सेस, ऑल रियल फोर्सेस प्लस
नेट स्यूडो फोर्स इज इक्वल टू 0. ऑल रिअल फोर्सेस आता ऑब्विसली आपण सर्क्युलर मोशन बद्दल बोलतोय. हे बघा, हा रिअल फोर्स आहे सेंट्रिपेटल, हा स्यूडो फोर्स आहे आउटगोईंग. हे दोघं एकमेकांना सेम आहे पण ऑपोजिट डायरेक्शनला आहे, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतील आणि ते काय भेटेल तुम्हाला 0 भेटेल नेट फोर्स. समजा हा पेन आहे, आता या पेनला मी इकडे 10 न्यूटननी फोर्सने खेचला आणि इकडे 10 न्यूटननी खेचला, राईटला आणि लेफ्टला दोन्ही साईडला मी त्याला जर का 10 न्यूटननी खेचलं तर तो कुठे जाईल? कुठेच जाणार नाही, तो तिथेच राहील. का बरं? इक्वल अँड ऑपोजिट फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट झाले, ते एकमेकांना कॅन्सल करतील. सिमिलरली हे मॅग्निट्यूड वाईज सेम आहे बट इक्वल इन ऑपोजिट डायरेक्शन असल्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणून मी इथे लिहिले ऑल रिअल फोर्सेस अँड नेट स्यूडो फोर्स इज इक्वल टू 0. हे माहीत असू द्या. राईट डाऊन दिस. मग याच्या पुढचा पार्ट आपण बघूया. राईट डाऊन. आता अजून एक हेडिंग द्यायची नवीन, आपल्याला एक पार्ट बघायचा आहे. व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघा, व्हेकल अलॉंग सर्क्युलर ट्रॅक. आता आपण एक कन्सिडर करूया. मी आता इथे लिहिते कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास and traveling along a circular track with radius r. ठीक है, as shown in the figure. as shown in the figure. बघा, या ठिकाणी एक व्हेकल आपण बघूया. हियर इट इज द ट्रॅक, हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. ठीक आहे, ऑन अ सर्क्युलर ट्रॅक, पण तो एक हॉरिझॉन्टल कन्सिडर करतो आपण. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ही असा इन्क्लाइन नाही आहे, प्लेन सरफेस आहे. प्लेन सरफेस वरून तिकडून एक कार येते आणि कार अशा पद्धतीने इकडे टर्न मारते सर्क्युलर. येते लक्षात? पण तिकडून एखाद्या व्यक्तीने बघितलं तर तुम्हाला कसं दिसणार आहे? पोझिशन कशी असणार आहे त्याची? व्हेकलची पोझिशन अशीच असणार आहे. ओके, हियर इट इज द व्हेकल. आता ह्या ठिकाणी काय, व्हेकलला आता ह्या ठिकाणी समजा ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करू सेंटर, इथून तर इथपर्यंत व्हेकल पर्यंतचं हे जे काही डिस्टन्स असेल कन्सिडर करूया आपण हे आर, आणि शेवटी लिहितो मी. आता बघा, या ठिकाणी फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होणार आहे? देयर विल बी द वेट इन द डाउनवर्ड डिरेक्शन. व्हेकल एक तिकडून समोरून येते तुमच्या बाजूने, ह्या बोर्डकडे समजा सर्क्युलर वेने, त्याला स्वतःचा वेट असणार आहे इन डाउनवर्ड डिरेक्शन mg. बघा, आपण इथे लक्षात घ्या, आपण स्वतः वेट का फील करतो की मला काहीतरी वेट आहे, हे आपण फील का करतो? बिकॉज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन कमिंग फ्रॉम द अर्थ साइड. कोणत्या पण बॉडीवरती समजा या ठिकाणी या भिंतीला मी इकडे ढकलायचा प्रयत्न करतोय, जाते का? नाही जाणार. का बरं? इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन त्या वॉलकडून माझ्या हँडवरती येते. तर नॉर्मल रिॲक्शन, इक्वल अँड ऑपोजिट नॉर्मल रिॲक्शन या ठिकाणी या सरफेस कडून भेटते. नॉर्मल का म्हटलंय? बिकॉज इट इज परपेंडिक्युलर. फिजिक्समध्ये कधी कधी नॉर्मल या वर्डचा मिनिंग काय असतो? परपेंडिक्युलर. रिॲक्शन, इट इज अ टाइप ऑफ फोर्स की रिॲक्शन भेटते. नॉर्मल रिॲक्शन मीन्स परपेंडिक्युलर फोर्स तुम्हाला भेटतोय रिटर्न मध्ये, दॅट इज द हियर एन. ओके, आता लक्षात घ्या, एखादी गाडी टर्न मारते, टर्न मारत असताना त्या ठिकाणी त्याचे टायर जर का स्लिपरी असतील तर गाडी टर्न नाही मारणार, ती अशी बाहेर जाणार आहे. येते लक्षात? मग गाडी टर्न मारण्याचे रिझन काय असते? रिझन काय असतं मेन टर्न मारण्याचं? की त्याच्या मागचं
जे टायर आहे गाडीचे टायर्स आणि त्या ठिकाणी जे काय अर्थ सरफेस आहे यांच्यामध्ये इंटरलॉकिंग झालेली असते. टर्न मारले की टायर सुद्धा वळतात आणि ते टायर त्या जमिनीला पकडून ठेवतात आणि पकडून ठेवल्यामुळे टर्न मारायला पॉसिबल होतो. त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द अर्थ सरफेस ऑर रोड, ठीक आहे काही म्हणा, ते जे असतं त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी टर्न पॉसिबल होत असतो. येते लक्षात. या ठिकाणी गाडी ज्या वेळेला या ठिकाणी टर्न मारणार आहे, या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन, जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या डायरेक्शनला गाडी अशी टर्न मारते ना, मग ह्या बाजूला त्याला पकडून ठेवलेलं आहे, मग दॅट इज द स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन या बाजूला. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत हे काय आहे आर. मग आपण इथे एक एक टर्म लिहून घेऊ. लेट mg weight of the vehicle in downward direction, n normal reaction, okay. Fs force of static friction, force of स्टॅटिक फ्रिक्शन, ओके. नंतर या ठिकाणी आर रेडियस ऑफ कर्वेचर, ओके. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे जी कर्व, ज्या सर्क्युलर ट्रॅकला कर्व आहे त्याची एक रेडियस, दॅट इज द आर. या ठिकाणी सेंटर ऑफ द हे काय लिहायची गरज नाही, हे त्याच्यावरती ऍक्ट होणारे ऍक्च्युअल फोर्सेस आहेत. बघू आपण पुढे काय होतं. हिअर वेट इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन, therefore n is equal to mg, ओके. बघा ना, याच्यावरती खाली फोर्स ऍक्ट होते आणि वरती पण फोर्स ऍक्ट होते. गाडी खाली जाते का जमिनीत? नाही. वरती फोर्स आहे, हवेत चालली का वरती? नाही. याचा अर्थ ह्या दोघांनी कॅन्सल केलं एकमेकांना, म्हणून तिथं आपण काय लिहिलं, वेट इज बॅलन्स बाय नॉर्मल रिएक्शन, म्हणून ते दोघं काय पाहिजे, सेम पाहिजे मॅग्नेट्यूड वाईज. ठीक आहे, ओके. हिअर मी म्हणतो अँड, वरती ऑलरेडी हिअर लिहिलंय अँड. बघा, necessary centripetal force for the circular motion is provided by Fs. Necessary centripetal force is provided by Fs. बघा ना, या ठिकाणी कार अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन मारते, म्हणजे करत आहे, येथे लक्षात टर्न मारत आहे. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन होते म्हणजे देअर मस्ट बी एक्झिस्ट सेंट्रिपेटल फोर्स विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर त्या ठिकाणी एकच फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स, Fs. म्हणून आपण इथे काय लिहिलं, Fs. बघा, म्हणून मी इथे लिहितोय Fs इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स आहे तो या ठिकाणी. ठीक आहे, तर सर सेंट्रिपेटल फोर्सचा आपण FCP ने लिहितो. हे बघा, सेंट्रिपेटल फोर्सचे नोटेशन वेगवेगळे असू शकतात डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. म्हणजे समजा आता आपली अर्थ आहे, अर्थ भोवती मून फिरतोय बघा सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे, मग त्या ठिकाणी सुद्धा कोणता तरी सेंट्रिपेटल फोर्स पाहिजे. कोणता आहे? त्या ठिकाणी अर्थच्या ग्रॅव्हिटीने त्याला पकडून ठेवलेले, म्हणून सेंट्रिपेटल फोर्स काय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याचा सेंट्रिपेटल फोर्स आहे. ठीक आहे, आपण जर एखादा ॲटम बघितला तर ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या भोवती देर आर इलेक्ट्रॉन्स सर्क्युलेटिंग म्हणजे अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आहे न्यूक्लियस, मग त्या ठिकाणी कोणता फोर्स आहे? दोरीने थोडी बांधून ठेवलेले आहे त्यांना. तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे तो सेंट्रिपेटल फोर्स आहे. सो सेंट्रिपेटल फोर्स इज एक मोठी कन्सेप्ट आहे. ती वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये वेगवेगळे फोर्सेस ते असू शकतात. या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेकल. या ठिकाणी मी इथं लिहितो mr ओमेगा स्क्वेअर और mv स्क्वेअर अपॉन r. ओके,
दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. ते एवढं लिहून घ्या, अजून संपलेलं नाहीये, मला हे रफ करायचं आहे इकडचा पार्ट, हे मी ठेवणार आहे, बाकीचा पार्ट रफ करून देईल. ठीक आहे, राईट डाऊन. कन्सिडर करू डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1, fs डिवाइडेड बाय n. या ठिकाणी समजा आपण काय केलं, mv² अपॉन r, n किती आहे, अपॉन n म्हणजे 1 अपॉन mg अपॉन n, mm कॅन्सल, v² अपॉन rg. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द fs. mv² अपॉन r is equals into 1 upon mg, mm cancel, v² upon. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन नंबर 3. आपण बघूया हे एवढं, हा पार्ट मी रफ करतो. आता या इक्वेशनचं काम आपलं झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे एक कन्सिडर देतो मी, फॉर v max fs should be maximum, that is fs max. हे बघा, ज्या वेळेला मॅक्झिमम, व्ही मॅक्स म्हणजे काय, मॅक्झिमम सेट स्पीड ऑन द हॉरिझॉन्टल रोड. व्हेकल किती जास्तीत जास्त वेलोसिटीने हॉरिझॉन्टल रोड वरती टर्न मारू शकते, जास्तीत जास्त वेलोसिटीने, म्हणून ही वेलोसिटी मी इथे व्ही मॅक्स घेतली. तर त्यासाठी पण फ्रिक्शनल फोर्स सुद्धा तेवढा स्ट्रॉंग पाहिजे, तो सुद्धा कसा पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. ॲज पर द 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेले आहे पार्ट, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ॲज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम इज गिवन ॲज coefficient of static friction into n, mu s into n. दिस इज इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, मग आता मी या ठिकाणी लिहितोय ना, इक्वेशन 3 आपण काय लिहू शकतो, fs मॅक्झिमम डिवायडेड बाय n इज इक्वल टू, वेलोसिटी त्या वेळेला कशी असणार, व्हेकलची मॅक्झिमम असणार. फॉर द मॅक्झिमम वेलोसिटी फ्रिक्शनल फोर्स विल बी मॅक्झिमम. ओके, तर त्या ठिकाणी 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज नथिंग बट द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन असं होतं. तर ही व्हॅल्यू इथं पुटअप करायची. देअरफॉर mu s into n divided by n which is equal to v max brackets v max square upon rg. n cancel, mu s is equal to v max square upon rg. v max square is equal to mu rg. Therefore v max, maximum set speed for the vehicle on the circular track on horizontal road. एक horizontal road वरती circular track वरती maximum set speed किती असणार आहे, under root of mu s rg. This is equation number 5. This is the important equation. येते लक्षात, राईट डाऊन दिस. यानंतर मी लगेच पुढचा पार्ट सांगतो तुम्हाला. राईट डाऊन. ओके, आता आपल्याला एक नवीन पार्ट बघायचा आहे, वॉल ऑफ डेथ और वेल ऑफ डेथ. काही पण एक लिहितात, वेल म्हणजे विहीर. ओके, और वॉल ऑफ डेथ. मोस्ट ऑफ द टाइम ज्या वेळेला आपण सर्कस मध्ये जातो त्या ठिकाणी असतं बघा, मोत का कुवा वगैरे. तुम्ही जर व्हिडिओ सुद्धा बघितले असतील तर असा एक सिलेंड्रिकल मोठा पार्ट असतो बनलेला, मेटलचा असेल अदरवाईज लाकडांचा सुद्धा बनलेला असतो, पण तेवढं फर्म असतं, ते पक्क असतं, मोठं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक म्हणजे मोटरसायकलिस्ट असतो, तो त्या ठिकाणी गोल गोल असा त्या ठिकाणी त्या बॉलला लागून त्या ठिकाणी मोटरसायकल त्या ठिकाणी रन करत असतो. येते लक्षात. तर दॅट इज द वेल ऑफ डेथ और वॉल ऑफ डेथ. सिच्युएशन कशी असते आपण बघू.
ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट वॉल. ओके, या ठिकाणी सेंटर आहे. समजा याच्यामध्ये या ठिकाणी एक पर्सन आहे की जो त्या ठिकाणी मोटरसायकल विथ मोटरसायकल, बरं का, डॉट मी दाखवतोय मी फक्त, कारण आपल्याला त्याच्याशीच घेणं देणं आहे सध्या. ठीक आहे, हिअर इट इज द सेंटर. Okay, this dotted line shows the circular track of the person driving that vehicle or the two-wheeler on that wall of death. त्याच्यामध्ये तो सर्क्युलर मध्ये फिरतोय त्या वॉलला लागून. तर एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला काय काय फोर्सेस ऍक्ट होतात ते बघू आपण. ठीक आहे, वेट इन दिस डिरेक्शन mg. आता जर तुम्ही बघितलं, समजा या ठिकाणी ही वॉल आहे, पर्सन अशा पद्धतीने ह्या वॉलवरतून टायर त्या वॉलला लागून जात आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी कॉन्टॅक्ट त्या वॉल सोबत कोणाचा येतोय? टायरचा ऑफ द टू व्हीलर, आणि पूर्ण आडवी ती टू व्हीलर फिरत असताना मोशनमध्ये. ठीक आहे, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असणार. बघा, ते त्याच्यापासून खाली पडायला वाचते. हे बघा, समजा टायर जर स्लिपरी असते तर ते डायरेक्ट खाली पडलं असते, व्हेकल स्लिप होऊन. पडत नाहीये याचा अर्थ कोणता तरी फोर्स आहे तो त्याला वरती धरून ठेवतोय. मग कोणता आहे? ते टायर ते जे आहेत ना ते त्याला घट्ट धरून ठेवतात, जे त्याला खाली पडून देत नाही. विच इज इन द अपवर्ड डिरेक्शन, वरच्या बाजूला. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तुम्ही तर म्हणणार सर वरती तर नॉर्मल रिॲक्शन असते. लक्षात घ्या, नॉर्मल रिॲक्शन कशाला असते? सरफेसला. सरफेसला परपेंडिक्युलर. सरफेस कसा आहे आता? असा आहे. जर आपण जमिनीला हॉरिझॉन्टली असं उभे तर नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर जमिनीपासून भेटणार. आता या ठिकाणी बघा सिच्युएशन कशी, वॉल अशी आहे. ठीक आहे, या ठिकाणी याच्यावरती प्रेशर, इकडून अशी टू व्हीलर येणार, याच्यावरती प्रेशर अप्लाय करणार, फोर्स तिकडे, ह्या वॉलकडून त्याच्याकडे नॉर्मल रिॲक्शन भेटणार ह्या डायरेक्शनला. म्हणजे नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन कोणती असणार आहे? ही. वरच्या डायरेक्शनला काय असणार आहे? कारण टू व्हीलर आडवी आहे, खाली घसरून पडत नाहीये, याचा अर्थ कोणता तरी फोर्स त्याला वरती धरून ठेवतोय. ते फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे टायरचे, त्यामुळे ते वरती दाखवलेले आहेत. मग या ठिकाणी आपण बघू, हिअर बघा या ठिकाणी काय आहे? mg weight of the vehicle in downward direction. Okay, Fs force of static friction. Force of static friction. कुठे? in upward direction. In upward direction and normal reaction towards the center. हे आपण इथे लिहून ठेवलं. ओके ओके, नेक्स्ट या ठिकाणी काय आहे बघा, हिअर Fs and mg balances each other. Therefore Fs is equal to mg. This is equation number 1. ठीक आहे, आता त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्स काय? सर्क्युलर मोशन असं चालू आहे along the radius towards the center. कोणता फोर्स आहे? नॉर्मल रिॲक्शन. हिअर centripetal force is capital N. Therefore capital N mr omega square which is equal to mv square upon r. असा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आता बघा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन लक्षात घ्या, आपण आधीच लिहिलं होतं, तुम्हाला आठवत आहे? दिस इज द मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज म्यू एस इंटू एन. मॅक्झिमम असतो. जर मॅक्झिमम काढला याचा अर्थ काय? इक्वल टू दिस और लेस दॅन दिस. इक्वल टू दिस और लेस दॅन दिस.
मॅक्झिमम तितका असतो म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असू शकतो तो. ठीक आहे. आता आपण इथे लिहू ॲज Fs इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. ओके. Fs किती होता आपला? Fs आहे mg लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू n किती आपला mv स्क्वेअर अपॉन r. m कॅन्सल. ठीक आहे. मी ह्या रिमेनिंग टर्म इकडे लिहितो म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. याला इकडे लिहिलं आणि जीला तिकडे लिहिलं. इट मीन्स हे पण टर्म रिव्हर्स होऊन जाईल. ओके. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. व्ही स्क्वेअर मिनिमम is equal to Rg upon mu s. Therefore, V minimum is equal to under root of Rg upon mu s. This is the required equation number 2. याला मी ब्लॉक करतो. ओके. असा ब्लॉक तयार करून घेतो. बघा या ठिकाणी काय केलं आपण कंडिशन लिहिली फक्त Fs मॅक्झिमम असतो म्यू एस इंटू एन. मॅक्झिमम म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असू शकतो म्हणजे इक्वल टू दिस और लेस दॅन दिस. ठीक आहे. मग याची व्हॅल्यू किती आली एम जी. एनची व्हॅल्यू इतकी एम कॅन्सल. याला इकडे लिहिलं रिमेनिंग टर्म याला इकडे लिहिलं. हा ग्रेटर दॅन होता तो इकडे आहे ना. ठीक आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर. न्यूमरेटरला व्ही एस डिनोमिनेटरला व्ही एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो तो कॉन्स्टंट येतोय. ठीक आहे. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे इक्वल टू दिस व्हॅल्यू आणि त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते. याचा अर्थ मिनिमम किती असणार इक्वल टू दिस व्हॅल्यू. समजते मला काय म्हणायचं आहे. एखादी टर्म ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय इक्वल टू दिस आणि त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन असू शकते. याचा अर्थ मिनिमम तर काय असणार आहे इक्वल टू. म्हणून मी तर काय लिहिलं व्ही मिनिमम. व्हेलॉसिटी मिनिमम काय लिहिलं इक्वल टू ची साईन अंडर रूट तिकडे गेली. दॅट इज द minimum velocity in this situation is under root of Rg upon coefficient of static friction. या ठिकाणी हे प्रूफ लिहा. हे झाल्यावरती आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघूया. राईट डाऊन दिस. प्रत्येक लेक्चरला काही ना काही नवीन शिकतोय आपण. नवीन फॉर्म्युले बघतोय. आजचं लेक्चर जास्त महत्त्वाचं होतं कारण जास्त पार्ट घेतलेला आपण ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस वन. तर एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.